मालिनीताईंच्या जावयांची बदली त्यांच्याच शहरात झाली होती आणि आता त्यांची लेक अपूर्वा तीही तेथेच जॉब बघणार होती. लेक जावई आपल्या जवळपास त्याच शहरात राहायला येणार म्हणून मालिनीताई खूप खुश होत्या. त्या आपल्या सुनेला नम्रताला हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. त्या बोलत होत्या, बरं झालं की त्यांची बदली झाली. आपली माणसं आपल्या जवळ असली की म्हातारपण सोपं जातं. अडचणीच्या वेळी आपलीच माणसे मदतीला धावून येतात. आणि तसंही आपला कबीर तर कामानिमित्त बाहेरगावी राहतो. तोही त्याला जमेल तसं 8-15 दिवसातून एकदा घरी येऊन जातो. पण तू आणि मुले त्याच्यासोबत तिकडे शिफ्ट न होता या आमच्याजवळ राहिलात हे खरंच खूप बरं झालं. नाहीतर आमचं म्हातारपण खूपच अवघड गेलं असतं. नम्रता बोलते, अहो आई, तुम्हाला तर माहिती आहे त्यांच्या कामाचं काही फिक्स नसतं. कधी इकडे तर कधी तिकडे. दर 3-4 वर्षांनी बदलतं. तर मग कशाला सर्व सामान घेऊन जावा आणि भाड्याचं घर शोधा, पुन्हा मुलांची शाळा बदला. इतके सर्व व्याप करण्यापेक्षा येथेच तुमच्याजवळ राहिलं तर सर्वांच्याच दृष्टीने सोपं जाईल. हो ग, पण समजूतदार आहेस तू म्हणून सर्व निभावून घेतेस आणि कोणी दुखवायला जायला नको म्हणून बरेचदा सहन देखील करत असतेस. मालिनीताई नम्रताचं कौतुक करत म्हणाल्या. इतक्यात कोणाचा तरी फोन आला म्हणून मालिनीताई फोन घेण्यासाठी रूममध्ये गेल्या तर लेकीचा फोन आलेला पाहून त्या खूप खुश झाल्या. हॅलो अपूर्वा, बोल ग. झालं का सामान लावून? हो आई, थोडंफार सामान लावून झालं, पण संध्याकाळपर्यंत सर्व लावून होईल. आणि त्या मदतीसाठी ज्या मावशींना तू पाठवलं आहेस त्यांची पण खूप मदत झाली. हो अपूर्वा, पण त्यांना त्यांच्या कामाचे योग्य ते पैसे दे. शेवटी त्यांचंही कष्ट आहे. हो आई, पण सकाळपासून काम करून सामान लावून खूप कंटाळा आलाय ग. तर उद्या मी सुट्टीच घेतली आहे आणि मुलंही घरीच आहेत. तर वहिनीला काहीतरी नॉनव्हेजचा बेत बनवायला सांग ना. आम्ही दुपारपर्यंत तिकडे जेवायला येतो. मालिनीताई बोलतात, हो या, असं बोलून फोन ठेवतात आणि मालिनीताई नम्रताला सांगायला जातात की उद्या अपूर्वा, जावई, मुले सर्वजण जेवायला येतात. तर छान नॉनव्हेजचा बेत करूया. त्यावर नम्रता हो बोलते. आई, करूयात की. मग दुसऱ्या दिवशी सकाळी नम्रता लवकर उठली आणि तिची कामाला तिने सुरुवात केली. तिने घरातील संपूर्ण कचरा काढून घेतला, लादी पुसली आणि मुलांना उठवून त्यांना देखील आंघोळीसाठी पाठवलं. त्यानंतर सर्वांनी एकत्र चहा घेतला व मालिनीताईंनी देवपूजेला सुरुवात केली. नम्रताचे सासरे बाजारात सामान आणण्यासाठी गेले. नम्रताने घरातील कामाला सुरुवात केली. फरशी स्वच्छ पुसून घेतली, कपडे धुवून मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. बाबांनी सामान आणून दिलं होतं. मालिनीताईंची देवपूजा चालू होती. नंदेची फॅमिली जेवायला येणार म्हणून नम्रताचीही धावपळ सुरू होती. ती सर्व जेवण बनवायला लागली होती. त्यामध्ये अधूनमधून मुले काही ना काही खाण्यासाठी मागत होती आणि संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत दुपारचे साधारण 1 वाजले होते. सर्व तिने उत्साहात बनवलं होतं आणि सर्व कामे आवरली. इतक्यात नंदेची फॅमिली आली. ते आल्यानंतर त्यांच्यासाठी नम्रताने लिंबू सरबत बनवला आणि थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर लगेचच जेवायला घेतलं. नम्रताने सगळ्यांची ताटे वाढली. ती उत्तम स्वयंपाक करायची. आजही तिने नॉनव्हेजचा स्वयंपाक खूपच छान केला होता. पण स्वतः ती शाकाहारी होती, कारण लहानपणीपासूनच नॉनव्हेज खायची तिला आवडत नव्हती. पण तिची आई उत्तम स्वयंपाक बनवायची, तेच गुण तिच्यात होते. घरात सगळे जेवताना सासूबाईंनी आग्रह केला, आमच्याबरोबर तू जेव. तेव्हा नम्रता जेवायला बसते. पण स्वतःसाठी मात्र शाकाहारी भाजी करायची तिच्या लक्षातच राहिलेलं नव्हतं. मग तिने रात्रीची शिल्लक भाजी गरम करून घेतली आणि जेवायला सुरुवात केली. सर्वांचे जेवण झाल्यावर बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते सर्वजण, कारण बऱ्याच महिन्यानंतर सर्व एकत्र आले होते आणि मुलेसुद्धा खूप खुश होती. त्यांचं खेळणं, मस्ती चालू होतं. नम्रताला देखील बाहेर हॉलमध्ये सर्वांसोबत गप्पा मारत बसावं असं वाटत होतं. पण किचनमध्ये समोर जेवलेल्या भांड्यांचा ढीग दिसल्यावर तिने पहिले भांडी घासून घेतली, कारण घरातील कामासाठी भांड्यासाठी मावशी नव्हती. म्हणून सगळी कामे नम्रता स्वतः करायची, कारण कामाची आवड आणि वेळही जातो म्हणून हाताखाली कोणी नव्हतं. ओटा स्वच्छ करून भांडी घासून ती रूममध्ये येऊन बसली आणि आता थोडा आराम करावा असा विचार करत असतानाच नंदेने अपूर्वाने आवाज दिला की वहिनी, 5 वाजत आले आहेत, आम्ही निघतो. जरा चहा पटकन कर आणि मुलांना दूध गरम करून दे. मग काय, आराम बाजूलाच राहिला आणि ती पटकन बाहेर आली. सर्वांसाठी चहा ठेवला. चहा घेऊन नंदेची फॅमिली त्यांच्या घरी गेली आणि नम्रता देखील भाजी आणायला बाहेर पडली आणि काही वेळाने परतली. तर रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नाश्त्याची तयारी करायची होती.
मग पुन्हा कामाला लागली. सर्व कामे आवरता आवरता 10 वाजले होते. रात्रीचं जेवण करून सासू सासरे मुले व ती हॉलमध्ये बसले होते. मानिनीताई तर आज खूप खुश होत्या, कारण नातवंड लेक जावई खूप दिवसांनी भेटले होते. त्या नम्रताला म्हणाल्या, आज जेवण छान झालं होतं, तसं तर तुझ्या हाताला चवच आहे म्हणा. सासूबाईंच्या ह्या वाक्याने तिचा दिवसभराचा थकवा पळून गेला. तिला दिवसभर इतकं काम केल्याचं सार्थक वाटलं. दुसऱ्या दिवशी नम्रता उत्साहाने कामाला लागली आणि पुन्हा रोजच्या कामाची सुरुवात झाली. 2 दिवसांनी नम्रताचा नवरा कबीर ह्या शनिवारी 2 दिवसांसाठी घरी येणार होता. त्यामुळे नम्रता खूप खुश होती आणि कबीरचा वाढदिवस देखील होता. त्यामुळे तर नम्रताने सर्व तयारी आधीच करून ठेवली होती, कारण कबीर आल्यानंतर कुठे बाहेर जायला होतच नव्हतं. कबीर घरी येणार आहे हे जेव्हा अपूर्वाला समजलं, तेव्हा मग काय, अपूर्वा शनिवारी मुलांना घेऊन भावाला भेटायला उत्साहाने आली. भाऊ देखील खूप दिवसांनी भाच्यांना, बहीण आणि दाजींना पाहून खूप खुश झाला. सर्वांच्या गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी रविवारी कबीरचा वाढदिवस साजरा झाला. अपूर्वा मुले 2 दिवस तेथेच राहिली होती. 2 दिवस कामात सुट्टी कधी संपली हे कळलंच नाही. घर आनंदाने भरून गेलं होतं. घरातील वातावरण छान होतं. सोमवारी सकाळी कबीर पुन्हा कामावर परत गेला आणि घर पुन्हा खाली झालं. मग घरात नम्रता, तिची मुले, सासू सासरे होते. त्यानंतर पुढच्या रविवारी सकाळ सकाळी अपूर्वाचा आईला फोन आला. अगं आई, येथे नवीन घरासाठी बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. किराणा सामान देखील भरायचं आहे. तर मुलांना तुझ्याकडे सोडून आम्ही दोघे मार्केटला जातो आणि वहिनीला आमच्या सर्वांचे जेवण बनवायला सांग, कारण यायला उशीर होईल. असं बोलून अपूर्वाने पटकन फोन ठेवला आणि पुढच्या काही वेळातच दोन्ही मुलांना गेटमधून आत सोडलं आणि अपूर्वा व तिचा नवरा सकाळी 10ला गेले. ते परत दुपारी 2 वाजता घरी आले. तोपर्यंत नम्रताने सर्व जेवण बनवलेलं होतं. अपूर्वा घरामध्ये येताच बोलू लागली, वा वहिनी, किती छान बिर्याणीचा वास येतोय. मला तर कधी एकदा जेवण करते असं झालं आहे आणि त्यामध्ये उन्हात फिरून कंटाळा आला आहे. नंतर सगळ्यांची जेवण झाली आणि नेहमीप्रमाणे नम्रतानेच सर्व भांडी, किचन साफ केलं. अपूर्वा कोणत्याही कामात नम्रताची मदत करत नव्हती. आजही ती खूप बाहेरून थकून आले आहे म्हणून झोपून गेली ते संध्याकाळी 7लाच उठली आणि उठल्यानंतर तिकडे तिकडे थोडं करून ती किचनमध्ये गेली आणि नम्रताला बोलते की, वहिनी खरं सांगू का, आज मी खूप दमली आहे. फक्त खिचडी भात किंवा मग मसाले भात असं काहीतरी बनवून दे ना घरी घेऊन जाण्यासाठी, कारण आता कधी घरी जाऊन मी बनवू, कंटाळा आला आहे आणि त्यामध्ये हे घेतलेलं सामान पण भरून ठेवायचं आहे. रूम आवरायचे आहेत. सकाळी सर्व तसंच ठेवून आले होते. त्यावर नम्रताने, ठीक आहे ताई, मी करून देईन असं बोलत ती पटकन भाताच्या तयारीला लागली. हे सर्व मानिनीताई काहीच न बोलता शांतपणे पाहत होत्या, पण तेव्हा त्या कोणालाच काही बोलल्या नाहीत. नम्रता या घरासाठी सर्वांसाठीच किती काय करत असते ह्याची जाणीव त्यांना असते. त्यासुद्धा नम्रताला थोडीफार मदत करायच्या, पण नम्रताने कधीच कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. ती सर्व काही आपलं समजून मनापासून करायची. तिची कोणाविषयीच कोणतीच तक्रार नसायची. नवरा कबीर बाहेरगावी असल्याने संसाराची व आपल्या माणसांची जबाबदारी तिच्यावरच होती. आता पुन्हा 15 दिवसांनी दादा घरी आला आहे म्हणून अपूर्वा मुलांना घेऊन 2 दिवस आईकडे आली आणि नेहमीप्रमाणे याही वेळेत सर्व कामं एकट्या नम्रतालाच करावी लागायची. अपूर्वा कोणत्याच कामाला हात लावत नव्हती, तर माहेर आहे म्हणून आराम करायची आणि आता हे असं वागणं दर शनिवार रविवारी हल्ली होऊ लागलं होतं. हे काही मानिनीताईंना आवडत नव्हतं. त्यांना अपूर्वाचं वागणं पटत नव्हतं. नम्रता तरी कसं काय बोलणार म्हणून तीही गप्प होती. शनिवारी कबीर घरी आला होता. नम्रता सकाळीच बाजारात गेली व तिने भाजी सामान घेऊन आली. घरी आल्यावर सासूला बोलली, आज सर्व स्वयंपाक ह्यांच्या आवडीचा करते. त्यांना शेवयाची खीर आवडते म्हणून दूधही जादाचं आणलं आहे. अगं बनव ना, मी पण तुला मदत करते. तू खीर आणि पोळ्या बनवून घे, बाकीचं मी करून देते. असं बोलून दोघीही तयारीला लागल्या. इतक्यात अपूर्वाचा फोन आला. मानिनीताई लेकीशी बोलू लागल्या. अपूर्वा बोलते, आई, दादा आला आहे ना, मग आज काहीतरी स्पेशल जेवण डिश बनवूयात का? मी काय म्हणते, मिसळपाव आणि व्हेज पुलाव असं काहीतरी बनवूया का आई? त्यावर आई बोलते, हो अपूर्वा, तुझी आयडिया छान आहे गं, पण ते तुझ्याच घरी बनवूया का? आई, का गं, माझ्याकडे का? दादा बहिणी कुठे बाहेर जाणार आहेत का? म्हणजे तसं नाही, तुम्ही या, पण आता तुम्ही आवरून निघणार कधी आणि सामान मी तरी कुठे काही आणलं आहे. मिसळपाव, पुलाव याची किती तयारी करावी लागते ना आई. मी एकटी कसं काय करू 2 मुलांना घेऊन एवढ्या लोकांचं?
आणि आत्ताच आमचं आवरलं आहे आणि मुलांनाही तिकडे यायला खूप आवडतं, तर मी थोड्याच वेळात तिकडेच येते, असं बोलून अपूर्वाने फोन ठेवला. तसा मानिनीताईंना खूप राग आला आणि त्यांनी घरात कोणालाच काहीच सांगितलं नाही आणि त्यांचा आधी ठरलेला मेनू करण्यासाठी नम्रताला त्या मदत करायला गेल्या. नम्रता पण खुश होती, कारण नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ करताना एक वेगळाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. हे पाहून मानिनीताई मनोमनी समाधानी झाल्या. अशी सर्व गुण संपन्न सून मिळाल्याचे समाधान त्यांना वाटत होते. नम्रता एक संस्कारी आदर्श सून होती आणि तिच्या या गुणाचे कौतुक मानिनीताई नेहमीच करायच्या. त्यानंतर दुपारी सर्वांचे जेवायचे चालू होते. इतक्यात अचानक अपूर्वा तिची मुले आली. त्यांना येताना पाहून नम्रताला आश्चर्यच वाटलं, कारण फोन न करता ताई कधी येत नाही. म्हणून नम्रता विचारते, ताई अचानक कसं काय? अपूर्वा बोलते, अचानक कुठे? आईला तर सकाळीच फोन केलेला. आणि सर्वजण जेवताना पाहून ती बोलते, हे काय, तुमची जेवण झाली? आई आम्ही येणार ते सांगितलं नाही का विनीला? आणि हे काय, मिसळपावचा काहीच बेत दिसत नाही. माझ्या मुलांची किती खाण्याची इच्छा होती. मानिनीताई बोलतात, हां सांगितलं नाही, कारण आज कबीरच्या आवडीचा मेनू बनवला आहे. आणि अपूर्वा, तुझ्या बिल्डिंगच्या आसपास सर्व सामान मिळते ना, मग आज सकाळी घ्यायचं आणि घरीच मिसळपाव बनवायची. आई, मी एकटी कधी करणार सर्व? अगं पण नम्रता तर सर्व कामे करतेस की. हे बघ, ती सकाळी बाजारात जाऊन आली, भाज्या घेऊन आली, जेवण बनवलं आणि शिवाय घरातील रोजची कामं आहेतच, तेही तीच करते. अगं आम्ही रोज 4 माणसं असतो. कबीर 15 दिवसातून एकदा येतो, मग 5 माणसे असतात, तरी ती सगळं बनवते. आणि तुम्ही आल्यावर तर 10 माणसे होतात, तरी ती सर्वांचं सर्व करते, तीही कोणतीही तक्रार न करता. तू नोकरी करतेस, त्यामुळे तुला थकायला होतं, मान्य आहे. तरी पण कधीतरी आपणही कोणाचा तरी पाहुणचार करावा, आपल्या घरी बोलवावं. आणि तुला माहिती आहे, तुझी बहिणी नॉनव्हेज खात नाही, तर तू एखाद्या वेळेस तुझ्या घरातून तिच्या आवडीचा पदार्थ तयार करून आणलास तरी तिला किती बरं वाटले. किंवा इकडे येता येता दुकानातून श्रीखंड, बासुंदी, काहीतरी गोड तिच्यासाठी आणायचं. इथे काही मिळत नाही असं नाही, पण आपल्यासाठी मेहनत कष्ट घेणाऱ्याची जरा दखल घ्यावी. किंवा एखादा पदार्थ इथेच बनवून दिला असता तरी चाललं असतं. तेवढंच तिला आपुलकी वाटली असती. अपूर्वा, तुला इकडे येऊन 6 महिने तरी झाले असतील, पण तू तुझ्या घरी एकदाही दादा वहिनीला किंवा आम्हालाही जेवायला बोलवलं नाहीस. तर तूच तर प्रत्येक शनिवारी रविवारी इकडेच येतेस, तीही सर्व कामे झाल्यावर. माहिती आहे तू कामाला जातेस, पण तरीही सर्व बाजूला ठेवून आईबाबांना, भाच्यांना, वहिनीला, दादाला कधीतरी तू सुद्धा बोलवायचं ना. अपूर्वा, आमच्यासमोर किंवा पाठीमागे तुला ती कधीच काही बोलणार नाही, कारण तू या घरची लेक आहेस. ती उगाच छोट्या गोष्टीसाठी नाती खराब कशाला करायची असा विचार मनात ठेवून सर्वांचं सर्व करत असते. हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे. पण ती नोकरी करत नाही म्हणजे तिला घरात काहीच काम नाही असं नाही होत ना. जरा आजारी पडलीस की येथून डबा पाठव, जरा दमलेस की किंवा मुलांना सामान आणायला जायचं म्हटलं की मुलांना इकडे ठेवतेस. तुला तुझ्या मुलांना चमचमीत पदार्थ खाऊ वाटले की तिलाच करून पाठवायला सांगतेस. नाहीतर मग मीच तिकडे येते, करून ठेवा असं सांगतेस. तुला काही नवीन नवीन डिशेस हव्या असतील तर तिने बनवायच्या, त्याची तयारी सामान घेऊन यायचं आणि बनवायचं. त्यानंतर भांडी देखील घासायची, किचन ओटा ती आवरते आणि त्यामध्ये तुझी थोडी जरी मदत तिला होत असती तर कदाचित मी देखील काहीच बोलली नसते. पण तू तर दरवेळेस फक्त आराम करायचा कंटाळा आला आहे असं सांगून कोणत्याच कामाला हात लावत नाहीस. ती बिचारी कोणाला काही न बोलता खाली मान घालून करतच असते, काही बोलत नाही. पण तू तर तिला गृहीतच धरू लागली आहेस. नम्रता स्वभावाने शांत, समजूतदार आहे, सर्वांचा आदर करते. आपल्या घरी आल्यावर कोणी उपाशी जाऊ नये यासाठी ती खूप धडपडत असते आणि सर्वांचे आवडीचे खायला करून घालते. मी पाहते, गेले 8 वर्ष झाले तिच्या लग्नाला ती कोणाचाच पाहुणचार करण्यात कुठेच कमी पडली नाही आणि यापुढे सुद्धा ती कधीच कमी पडणार देखील नाही. पण आपण त्याचा किती गैरफायदा घ्यावा हे तुला देखील कळायला हवं. तू नोकरी करतेस, थकून घरी येतेस, पण तुझ्याकडे फरशी, भांडी, कपडे करण्यासाठी मावशी आहेत. पण नम्रता ही सारी कामे ते देखील रोज न चुकता करत असते. कबीर येथे नसताना ती तिच्या जबाबदाऱ्या देखील पार पाडत असते. ज्या जबाबदारीने, आपुलकीने तिने घर, मुले आणि आम्हाला सांभाळलेलं आहे ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. अगं नम्रता या घरची सून आहे, लक्ष्मी आहे आणि तिला देखील तिचा मान सन्मान आदर मिळायलाच हवा आणि तो तू देखील द्यायलाच हवा. तू मुलगी आहेस आमची, लाडाची लेक आहेस आणि राहशील हे कायम लक्षात ठेव.
अगं अपूर्वा, जितका आदर सन्मान आई बाबांना भावाला देता येतो तितकाच तिलाही द्यायला हवा. तर आई बाबा आणि नंतर माहेर कधीच संपणार नाही. जे पेराल तेच उगवतं हा सृष्टीचा नियम आहे. सून घरात येते ती आपली म्हणून, पण आपण तिलाच परकी समजत राहतो. नाती मनाने स्वीकारली की ती जपायला सोपं जातं. ती किती माणसाचं काम एकटीनेच करत असते, तर थोडी मदत आपण करूया असा विचार एकदाही तू केला नाहीस का? गेल्या 7-8 महिने मी सर्व पाहत आहे. कबीर व नम्रता थोडा वेळ देखील कुठे बाहेर जाऊ शकले नाहीत, कारण ती किचनमध्ये किंवा मग घरातील दुसऱ्या कोणत्या तरी कामामध्ये अडकलेली असते. रोज नवीन डिश बनवते, सर्वांच्या आवडीनिवडी जपते. तिच्या हाताला छान चव आहे, पण तिच्या चवीचं काय? तिच्या आवडीचं काय? तिला कोण कधी खायला करून देणार? तिला कंटाळा येत नसेल? ती माणूस नाही का? तिला सर्व कोणाच्या तरी हातचं आयतं चमचमीत खावंसं वाटत नाही का? तिचं लग्न झाल्यापासून ती उन्हाळ्याचे सारे, वाळवण, तिखट, पापड, शेवळ्या सर्व काही ती स्वतः तयार करून तुला पाठवते. पण आपण कुठे थांबायचं हे तुला स्वतःला कळायला हवं होतं. माणूस कोणीच परिपूर्ण नसतो, तरी पण सुनांनी सारी कामे, कर्तव्य, जबाबदाऱ्या संपूर्णपणे पार पाडाव्यात. चुका न करता सर्वांचं सर्व करावं, सर्वांना मान सन्मान द्यायला हवा, ही अपेक्षा आपण तिच्याकडून का करायची? वेळी प्रत्येक सुट्टीत, दिवाळीत, उन्हाळी सुट्टीत तू येतेस, राहतेस, राहा, कारण ते तुझं हक्काचं माहेर घर आहे. तुला आम्ही नाही समजून घेणार, तुला प्रेम माया आम्ही नाही देणार तर कोण देईल असं आम्हाला वाटतं. आणि या जगात माहेरसारखं सुख कुठेच मिळत नाही. तो विसावा फक्त माहेरात पूर्ण होतो. पण आपल्या वहिनीची आई काही वर्षापूर्वी गेली आहे. तिला ते प्रेम, ओढ, माहेरचं सुख तिला कधीच मिळालं नाही. तर ती कसर थोडी आपण भरून काढायला हवी. तिच्या आयुष्यातील आईची पोकळी भरून कधीच निघणार नाही, पण आपणच तिला माया, आदर द्यायला हवा. एक स्त्री म्हणून तिच्या काही भावना असतीलच असं तुला कधीच वाटलं नाही का? गेल्या वेळेस तुझ्या गावी तुमच्या यात्रेला तिला 2 दिवस राहायला घेऊन गेलीस, पण खरं सांगू का, तेव्हा देखील ती 2 दिवस फक्त काम आणि कामच करत होती. सगळं काही तिने केलं, आराम काही तिला मिळालाच नाही बिचारी. पण शुभ कार्य होतं, मी देखील तेव्हा काही बोलले नाही. भले ती सर्व कर्तव्य, जबाबदाऱ्या समजून प्रेमाने करत होते, पण त्याचा गैरफायदा कोणीही घेऊ नये. आणि ती घरी गृहिणी आहे म्हणून तिची अवहेलना केलेली आम्हाला देखील चालणार नाही. तिला मान, आदर हा दिलाच पाहिजे. मानिनीताईंचं असं बोलणं ऐकून व असं रूप पाहून अपूर्वा स्तब्धच झाली आणि घरातील सर्वजण चकित होऊन पाहतच होते. पण आज सर्वांना समजलं होतं की मानिनीताईंना किती सुनेची आणि तिच्या भावनांची कदर आहे. आणि नम्रताला देखील सासूचं आपल्याविषयीचं प्रेम, आदर पाहून खूप भरून आलं. आजवर केलेल्या कष्टाचं, समर्पणाचं सार्थक झाल्याचं समाधान तिला वाटत होतं. आणि अपूर्वालाही आईच्या बोलण्याने सत्याची जाणीव झाली होती. तिने आता यापुढे आपली चूक सुधारण्याचं ठरवलं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.